नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. त्याचं नाव आहे फ्री थॉट फोरम. तर आज आपण भेटणार आहोत देशातील सर्वात इंटेलिजंट पर्सन यांना. याची सुरुवात करतोय आपण. सुरुवातीला 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले रवी राणा यांचे आपण थोर विचार ऐकणार आहोत. त्यासाठी ही व्हिडिओ बघा. आलं तर बिबट्यासारखे प्राणी त्यास खतरनाक जातीचे आज वेगवेगळ्या प्रकारचे कुत्रे जे आहे, वेगवेगळ्या जातीचे कुत्रे जे आहे ते खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणी आपण घरामध्ये पाळताना पाहतो. रॉड रेवलसारखा कुत्रा डॉगसुद्धा लोक पाळतात. त्याला पाळता येत नाही, पण त्याला पोसतात घरी. तर मला असं वाटते पाळीव प्राण्यामध्ये बिबट्याला सुद्धा समावेश केला पाहिजे. जर पाळीव प्राण्यामध्ये जर समावेश केलं तर बिबट्यावर नसबंदी करायची पाळी येणार नाही. लहान वेगवेगळ्या विदेशामध्ये सुद्धा, वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा घरी लोक वाघ पाळतात, सिंह पाळतात, पण त्या दर्जाचे प्राणी न पाळतात. जर बिबट्यासारखा प्राणी जर मनुष्य एरियामध्ये वावरत आहे, मनुष्याच्या एरियाच्या संपर्कामध्ये आहे, वारंवार तो वस्तीमध्ये येत आहे, तर त्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देऊन जर लहानपणापासून जर पाळलं तर मला असं वाटते बिबट्या चांगल्या प्रकारे टिकेल. नसबंदी करायची गरज पडणार नाही आणि त्याला माणसाळला जर झाला तर अशा प्रकारच्या घटना नेहमी होणार नाही. याच्यावर किती जरी चर्चा केली. ऐकले आपले रवी राणा यांचे थोर विचार. 4 वेळा निवडून आले तरी सुद्धा बिबट्याला हे म्हणतात की पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या बिबट्यांना, तरच त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. हे यांचे विचार आहेत. जर महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधीच जर असे विचार द्यायला लागले आणि ते पण मीडिया समोर असे बोलायला लागले, तर या महाराष्ट्राच्या विकासाचा स्तर आणि बौद्धिक पातळी कुठल्या स्तरावर गेली आहे याचा विचार आपण केला पाहिजे. आणि रवी राणा नंतर त्यांच्या वरचट मधून अजून एका व्यक्तींनी त्याच्यावर एक स्टेटमेंट म्हणजे एक प्रस्ताव दिलाय, गणेश नाईक यांनी. त्यांची पण व्हिडिओ आपण पाहूया, त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा करूया. मी असं म्हटलं की चार लोकांचा मृत्यू होणार आहे लक्षात घेऊन तुम्ही 1 कोटी रुपयाच्या शेळ्या तुम्ही त्याच्यात बेल्ट बांधा आणि ते जंगलामध्ये सोडा. म्हणजे कमीत कमी त्या ठिकाणी ते जसं गावामध्ये नंदी असतो तो देवाचा नंदी, तशा प्रकारच्या ह्या शेळ्यांचा बचाव तुम्ही करा. त्यांना तुम्ही खाऊ नका. त्या जर त्या ठिकाणी जंगलामध्ये उपलब्ध झाल्या तर ते असलेले वाघ किंवा बिबटे या ठिकाणी इकडे येणार नाहीत. म्हणजे तुमच्या मुलाबालांचं, तुमचं मानवाचं रक्षण होईल. कसं आपण या व्हिडिओमध्ये बघितलं, मंत्री महोदयांनी जो सल्ला दिलाय की 1 कोटीच्या शेळ्या प्रत्येक जंगलामध्ये सोडायचा, तर हा त्यांनी केलेला अशा लोकांचा अपमान आहे ज्या लोकांनी घरातलं कोणीतरी गमावलं या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे. त्या लोकांच्या घरी जो प्रसंग घडलाय ना, त्या प्रसंगाचा केलेला अपमान आहे हा मंत्री महोदयांनी केलेला. हे एक मंत्री लेवलच्या माणसांनी बोलणे ऍक्सेप्टेबल नाहीये. असं नाही बोलू शकत की त्या बिबट्यांचा जो हल्ला होतोय मनुष्यावर, त्याच्यासाठी हा पर्याय नसणार की 1 कोटीच्या शेळ्या सोडणे. याच्यावर आपण जनता म्हणून गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे की आपण दिलेले लोकप्रतिनिधी जर विधानसभेत असा मुद्दा मांडत असतील तर हा आपल्यासाठी खूप गांभीर्याचा विषय. आता येऊया आपण लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाकडे. आपण न्यूज चॅनलने दिलेली माहिती ही अंतिम मानतो, म्हणजे हे अंतिम सत्य आहे. न्यूज चॅनल कुठलीही माहिती ती खरी आहे का खोटी आहे हे देऊनच माहिती देते. तरी सुद्धा आता जे न्यूज चॅनल आहे ते खरी माहिती नाही पसरवत, हा एका प्रकारचा अजेंडा पसरवतात. यासाठी ही व्हिडिओ बघा. आज मेरे को समझ आया कि अच्छी एक्टिंग करना भी एक गुनाह ही है। न्यूज वाले पाकिस्तानी बोल रहे हैं यार मेरे को। पाकिस्तान में ऐसी मोटरसाइकिल होती नहीं है, लेकिन ये बॉलीवुड वाले दिखा रहे हैं। ये वो है, बहुत बेहतरीन एक्टर है, ये मैं बता दूं आपको। ये आकाश खन्ना है जो कि ये डकैत बना हुआ है। एक चीज आप नोटिस करें, ये जो क्लब दिखाए हुए हैं फिल्म में, माशाल्लाह देखे वैसे तो कभी पॉसिबल है नहीं, लेकिन कम से कम बॉलीवुड वालों ने दिखा दिए। तो पाकिस्तानियों को बड़ा मजा आ रहा है। पाकिस्तानी इस फिल्म को कैसे ना कैसे देख ही रहे हैं और इस फिल्म के जरिए अपने ही देश का मजाक उड़ा रहे हैं। ओ भाईजान, इतनी ऑन पॉइंट एक्टिंग कर दी हमने। तो ना करें यार, ना करें। इंडिया वाले ही हैं हम। रील और रियल में फर्क तो समझो यार, खुदा का खौफ खाएं। पाहिले व्हिडिओ. कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता नुसतं खोटान पसरवणं हे या लोकांचं काम आहे. म्हणजे आता ह्यांना हे काम करण्यासाठी वरून कुठनं तरी पैसे येतात.
आता हे कुठून येतात हे तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाहीये. कोणी या लोकांना विकत घेतले, यांना गोदी मीडिया, चाटू, चाटुगिरी जे असेल ते. अरे असे घाणेरडे शिव्या येतात ना या लोकांना बोलून, पण आपली मर्यादा आहे ना, यांना शिव्या देण्यात आपलं तोंड का खराब करावं म्हणून आपण शिव्या देत नाही या लोकांना. पण अक्षरशः खेळ मांडलाय ते आपल्यांचा. तसं पाहायला गेलं तर हा चेष्टेचा विषय नाहीये, ही एक गंभीर गोष्ट आहे. या सत्तेत जे बसलेत ह्या लोकांना इतकं बहुमत कसं भेटलं याचाही विचार करण्याची गोष्ट आहे. यांची लोकांसाठी एवढी कामे सुद्धा नाहीयेत, तरी यांना इतकं बहुमत भेटलं. अरे या लोकांनी माणूस माणसात नाही ठेवला रे. यांनी जाती जातीमध्ये भांडणं लावली, धर्माधर्मामध्ये भांडणं लावली. अशा कुठल्या माणसाला एकामेकापासून कसं तोडता येईल याचा प्रयत्न या सरकारने केलाय. लोकांना आपापसात भांडणामध्ये गुंतवून ठेवलं. लोकांना रोजगाराचा कसा विसर पडेल, लोकांना आरोग्य सुविधांचा कसा विसर पडेल, लोकांना विकासावर कसा बोलता येणार नाही, प्रदूषणाचा मुद्दा कसा बाजूला ठेवता येईल, याच्यासाठी यांनी लावली लोकांमध्ये भांडणं आणि लोकही भांडतात आहे आपापली. अरे सत्तेत असलेल्या नेत्यांची पोरं 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरतात आणि बेकायदेशीर जमीन व्यवहार करतात, आणि आपण 10 लाखाचा फ्लॅट घ्यायला जातो आणि त्याचा 2 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरून येतो. ज्या कंपनीचा 99% मालक जो असतो तो घरात बसतो आणि 1% मालक आज जेलमध्ये जातो. म्हणजे सामान्य जनतेला गुलाम कसं ठेवता येईल या गोष्टीकडे यांचं लक्ष आहे. जनता गुलाम राहिली पाहिजे. राजाचा मुलगा हा राजाच होणार आणि गरीबाचा मुलगा हा नेहमी गरीबच राहणार. एक गुलाम कसे यांच्यासाठी कामं करतील याच्यावर यांचा फोकस आहे फक्त. आपल्याला जनता म्हणून काहीच कसं वाटत नाही का? आपण फक्त प्रेत आहेत ज्यांना कुठल्याच भावना नाहीत. सत्तेत असलेले लोक आपला टॅक्सचा पैशाचा वापर करून होता ते मोठं, आणि आपण टॅक्स भरून भरून होतोय अजून गरीब. आपण खरं तर ह्या लोकांना जा विचारला पाहिजे, रे बाबांनो आमचे पैसे किती दिवस खाणार तुम्ही अजून. जाताना फक्त इतकेच सांगेल की आपण मतदार म्हणून कधी एकत्र येणार आणि कधी या लोकांना जाब विचारणार आणि यांना यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणार. जोपर्यंत आपण त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत नाही ना, तोपर्यंत यांना जाग येणार नाही. मित्रांनो, मी असा व्हिडिओ बनवला याचा अर्थ असा नाही की मला कोणाला तरी टार्गेट करायचंय किंवा विशिष्ट व्यक्तींना मला त्यांच्याबद्दल वाईट बोलायचंय किंवा काय करायचं, ते असं नाही. माझा बोलण्याचा एवढाच उद्देश आहे की जनतेने याचा विचार केला पाहिजे आणि आपण ज्यांना निवडून देतो ना, त्यांना आपण कुठले प्रश्न विचारले पाहिजे. निवडून दिलं म्हणजे बस आपलं काम झालं असं नाहीये. ते काय काम करतात, ते काय बोलतात, ते आपल्यासाठी कशी कामं करतात, याच्यावर सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. काही सर्वांनी जनतेने याचा विचार करा की आपण मतदान करतो, आपण उमेदवाराला कुठले प्रश्न विचारले पाहिजे, त्यांनी आपल्यासाठी कुठली कामं केली पाहिजे आणि ते काय कामं करतात आपल्यासाठी. समजलं? ह्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर याच्यातून सर्व जनतेने बोध घ्यावा आणि सर्वांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. कारण की आपण प्रश्न नाही विचारत ना, तर आपला विकास कधीच नाही होणार. आपल्याकडे कोणाचंच लक्ष नाही जाणार. प्रश्न विचारणं हे लोकशाहीमध्ये खूप महत्वाचं आहे. तर प्रश्न विचारा. तुम्ही प्रश्न विचारणार, तुम्ही तुमच्या अडचणी सांगणार तरच त्या सोडवल्या जाणार. तुम्ही कोणाला तरी घाबरून प्रश्नच नाही विचारणार, त्यांनी केलेल्या चुकांवर बोलणारच नाही, तर त्यानंतर आपल्याला कधीच त्याचं उत्तरही भेटणार नाही आणि आपल्याला हवा असलेला बदलही घडणार नाही. जर बदल हवा असेल तर त्यांनी केलेल्या चुकीच्या कामांवर प्रश्न विचारा, त्यांचे जाब विचारा आणि ती गोष्ट शेवटपर्यंत धरून ठेवा की ह्या गोष्टीचं काय झालं. कारण की आपण विषय काढतो, त्याच्यावर बोलतो, 1 महिना 2 महिने तो विषय गाजतो, त्याच्यानंतर तो विषय थंड होऊन जातो. तर जनता हा विषय म्हणजे कुठलाही आपल्यासाठी जोही महत्वाचे मुद्दे असेल ना, तो कुठे जाऊन थंड न होऊन देता त्याच्यावर उत्तरं आलीच पाहिजे आणि त्याच्यावर कामं झालीच पाहिजे. यासाठी